बेली फॅट, पोटाची ढेरी वाढल्यामुळे किंवा वजन वाढीमुळे त्रस्त आहात का? तुमचं देखील पोट खूप बाहेर आलेलं आहे का? खूप डाएट केला, खूप व्यायाम केला, खूप घाम देखील गाळला, पण ही पोटाची चरबी इतकी हट्टी आहे की कमीच होत नाहीये. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणता डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये किंवा कोणता व्यायाम सांगणार नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे 6 सायंटिफिकली प्रूव्हन मार्ग सांगणार आहे, जे तुमच्या पोटाची ढेरी नैसर्गिकरित्या कमी करतील. त्यामुळे आज आपण पोटाची ढेरी कमी करण्यासाठीचे 6 सोपे सायंटिफिकली प्रूव्हन मार्ग पाहणार आहोत, जे तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्या महागड्या गोष्टी आणायची अजिबात गरज नाही. कोणत्या सप्लिमेंट, कोणत्या गोळ्या, औषधं काहीही खाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घर बसल्या हे फॉलो करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुष आणि स्त्रिया दोघं हे फॉलो करू शकतात आणि तुमचं वाढलेलं जे पोट आहे, पोटाची खूप जास्त वाढलेली चरबी आहे, ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन बॉडीतलं सगळं दूर होणार आहे. फक्त हे 6 सोपे मार्ग तुम्ही फॉलो करायचे आहेत. हे मार्ग तुम्हाला 30 दिवसांसाठी फॉलो करायचे आहेत आणि मग बघा चमत्कारिक बदल तुमच्या बेली फॅटमध्ये. तुमची बेली फॅट बऱ्यापैकी तुम्हाला कमी झालेली दिसणार आहे. हे 6 मार्ग तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत पाहिल्यानंतर कळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण प्रत्येक मार्ग हा तितकाच महत्त्वाचा आहे. सगळ्यात शेवटचा मार्ग जो आहे तो 100% लोक तिथेच फसतात. त्यामुळे तो मार्ग बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात ते पोटाची ढेरी कमी करण्यासाठीचे 6 सोपे मार्ग. सगळ्यात पहिला, साखर आणि गोड पदार्थ बंद करणे. नेहमी साखर ही आपण खात असतो. सकाळी उठल्या उठल्या चहा, कॉफी किंवा इतर कोणत्या पद्धतीने साखर आपण घेत असतो आणि सर्वात मोठं कारण आहे पोटाची चरबी वाढण्याचं, ते म्हणजे साखर. चहामधली साखर, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स अशा बऱ्याच पदार्थांमध्ये साखर ऍड केलेली असते आणि आपण ते खात असतो. हे सगळे जे पदार्थ आहेत ते डायरेक्ट पोटावरती चरबी साठवतात, म्हणजेच फॅट साठवतात. चहा, कॉफी साखर न घालता घ्या. गोड खाण्याची इच्छा झालीच तर एखादं फळ खा आणि आठवड्यातून फक्त एकदाच चीट मील ठेवा. आणि मंडळी, फक्त साखर कमी केल्यानेच तुमचं 30% पोट कमी होणार आहे. होय, हे नक्कीच खरं आहे. आता मार्ग नंबर 2, रात्रीचं जेवण हलकं आणि वेळेत घ्या. रात्री उशिरा आणि जड जेवण इज इक्वल टू पोटाची ढेरी डायरेक्ट वाढते. योग्य पद्धत काय, तर रात्री 7 ते 8 वाजता जेवण करायचं आहे. भाजी, भाकरी एवढंच खायचंय किंवा चपाती. सॅलड आणि सूप घेतले तर अतिउत्तम, त्याचा आणखीन जास्त फायदा तुम्हाला मिळेल. झोपताना म्हणजे रात्री लेट तुम्हाला किंवा जेवणाच्या टायमिंगला रात्रीच्या जेवणामध्ये खूप जास्त भात खाणं, खूप जास्त पोहे, भाजीपुरी यासारख्या तेलकट वगैरे अन्न खाणं, तेलकट गोष्टी खाणं रात्रीच्या वेळी टाळायचे. झोपण्याच्या आधी दूध, साखर घेणं देखील तुम्हाला टाळायचे. दूध घ्यायचंच असेल तर लो फॅट दूध घ्या आणि त्याच्यामध्ये हळद टाकून प्या, साखर अजिबात टाकू नका. आणि तर पोट जर तुम्हाला कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणावरती बऱ्यापैकी तुमचं पोट कमी होणार की वाढणार हे डिपेंड असतं. पुढचा मार्ग नंबर 3, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, चालणं किंवा पोटासाठी 10 मिनिटं व्यायाम करणं. जिम नसली तरी देखील चालेल, पण रोज 30 मिनिट तुम्हाला चाललं पाहिजे. ब्रिस्क वॉक ज्याला आपण म्हणतो, फास्ट फास्ट वॉकिंग केलं पाहिजे. त्यासोबतच 10 ते 15 मिनिटांसाठी पोटाची चरबी वितळवणारे व्यायाम तुम्हाला केले पाहिजेत. ते व्यायाम आपल्या चॅनलवरती देखील अवेलेबल आहेत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर अशा पद्धतीचं तुमचं व्यायाम आणि वॉकिंगचं रुटीन जर तुम्ही ठेवलं तर तुमची बेली फॅट 15 दिवसातच कमी होत आहे. शरीरामधलं, पोटामधलं जे काही फॅट आहे ते बर्निंगच्या मोडमध्ये चाललं जाईल आणि हळूहळू तुमची फॅट बर्निंग सुरू होईल. तर आता नेमके कोणते व्यायाम जास्त इफेक्टिव्ह ठरतील तुमच्या बेली फॅटला कमी करण्यासाठी? सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे लेग रेजेस. हे तुम्ही 30 सेकंड करायचं आहे. 30 सेकंडचे 3 सेट करायचे. दुसरं म्हणजे माउंटेन क्लाइंबर्स. यामध्ये देखील तुम्ही 20 सेकंडचे 3 to 4 सेट तुम्ही करू शकता. आणि लास्ट म्हणजे प्लॅंक. प्लॅंक तुम्हाला 30 सेकंडचे 2
सेट करायचे आहेत. एवढंच तुम्हाला करायचंय. बस काय लक्षात ठेवायचं, कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मग बघा तुमच्या बेली फॅटमध्ये झालेला बदल. मार्ग 4, पाणी योग्य पद्धतीने प्या. पाणी का, तर पाणी कमी प्यायल्याने देखील पोट सुजल्यासारखं दिसतं. दररोज सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू. लिंबू हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तरच तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे दररोज 1-1 तासाला 1-1 ग्लास तुम्हाला पाणी प्यायचंय. दर 1 तासाने 1 ग्लास पाणी. त्यासोबतच जेवणाच्या 30 मिनिट आधी तुम्हाला 1 ग्लास पाणी प्यायचंय. या सगळ्यामुळे काय होणार आहे, तुमच्या शरीरामध्ये शरीर हायड्रेट राहतं आणि टॉक्झिन जे आहेत ते फास्ट बाहेर पडतात. आणि जेवणाच्या आधी जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा एक्स्ट्राचं जे अन्न आहे ते सतत पाणी पिल्यामुळे ते आपल्या सतत पाणी पिल्यामुळे एक्स्ट्राचं जेवण खाण्याची किंवा एक्स्ट्राचं काहीतरी सतत खाण्याची इच्छा देखील होत नाही. क्रेव्हिंग देखील कमी होतात. जेवणाच्या वेळी खूप जास्त पाणी पिणं तुम्हाला टाळायचंय. जेवताना जास्त पाणी पिणं तुम्हाला टाळायचं आहे. यासोबतच पाणी जर तुम्ही सतत पित राहिला दिवसभरामध्ये, अशा पद्धतीने पाण्याचं रुटीन तुम्ही ठेवलं, तर तुमची फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. त्यामुळे पाणी पिणं अजिबात विसरायचं नाहीये आणि बॉडीला डिहायड्रेट अजिबात होऊ द्यायचं नाहीये. यानंतर मार्ग नंबर 5, झोप आणि तणाव नियंत्रण. स्ट्रेस आणि कमी झोप इज इक्वल टू वजन वाढ आणि बेली फॅट वाढ. कारण स्ट्रेस जर आपल्या बॉडीला भरपूर असेल तर तुमचं वजन तर वाढतंच, पण तुमची बेली फॅट सगळ्यात जास्त वाढते. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस वाढतो तेव्हा कोर्टिसोल नावाचा हॉर्मोन ऍक्टिव्हेट होतो आणि तो हॉर्मोन जो आहे तो तुमचं बेली फॅट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवतो. त्यामुळे बॉडीला अजिबात स्ट्रेस येऊ द्यायचा नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा, सिंपल संत नॉर्मल जे शांत म्युझिक असतात ते ऐका, जेणेकरून आपला स्ट्रेस रिलीफ राहील. आणि उशिरा झोपणं, मोबाईलचा जास्त वापर करणं, सतत चिंता करणं तुम्हाला टाळायचं आहे. त्यासाठी तुम्ही किमान 7 तास तरी झोप घेतली पाहिजे. झोपण्याआधी 30 मिनिट तरी मोबाईल बंद करा आणि झोपण्याच्या आधी 5 मिनिटांसाठी डीप ब्रीथिंग करा. बघा, याने तुम्हाला भरपूर फरक पडणार आहे. या गोष्टींमुळे तुमचं मन थाऱ्यावर राहील. चिंतन करा, मनन करा. याच्यामुळे देखील स्ट्रेस बॉडीमधून रिलीज होतो आणि जास्त स्ट्रेस तुम्हाला आला नाही तर तुमचं वजन नॅचरली अगदी हेल्पफुल तुम्हाला ठरणार आहे ते. कारण मैत्रिणींनो, स्ट्रेस हार्मोन कमी झाला तर पोट आपोआपच आतमध्ये जातं, पोट आपोआपच कमी होतं. त्यामुळे स्ट्रेस अजिबात घेऊ नका. या पद्धतीचे उपाय फॉलो करून बघा. आता आपला शेवटचा जो मार्ग आहे, मार्ग नंबर 7, पोटाची चरबी, पोटाची ढेरी कमी करणारा शेवटचा मार्ग, सगळ्यात महत्वाचा मार्ग, तो म्हणजे सातत्य. सर्वात महत्वाचं, कारण इथेच आपण फसतो. आपण सगळं ट्राय करतो, पण 1-2 दिवस फॉलो केल्यानंतर आपण कुठेतरी कंटाळतो. आपल्याला अगदी क्विक आणि इन्स्टंट रिझल्ट हवे असतात. म्हणून आपण काय करतो, आठवडाभर करतो आणि थांबतो. तर आठवडाभर करून तुम्ही अजिबात थांबू नका. किमान 30 दिवस प्रॉपर डाएट, चालणं, झोप, पाणी या सगळ्या गोष्टी प्रॉपर 30 डेज साठी व्यवस्थित फॉलो करा. आहार अगदी हलका ठेवा, घरगुती आहार ठेवा, खूप जास्त अति प्रमाणामध्ये खाणं टाळा. पोर्शन कंट्रोल, कॅलरी डिफिशियट मध्ये अन्न खावा. बघा, तुम्हाला विदाऊट कोणता डाएट प्लॅन फॉलो करता अगदी घरगुती स्टेप बाय स्टेप जर तुम्ही खाल्लं तर तुमचं नॅचरलीच वेट लॉस व्हायला सुरुवात होईल. हे रुटीन अगदी सोपं आहे, जे तुम्ही फॉलो करायचंय 30 दिवसांसाठी. आणि 30 दिवसांमध्ये तुमचं पोट हळूहळू पण कायमचं कमी होणार आहे. म्हणूनच आपल्या शरीरासाठी थोडासा वेळ आपण वेट करू शकतो. थोडासा पेशन्स तर आपण नक्कीच दाखवू शकतो. कारण पेशन्स खूप जास्त महत्वाचे असतात. कारण कोणतीही गोष्ट जी आहे ती लगेचच 2-3 दिवस फॉलो केलं आणि लगेच त्याचा रिझल्ट मिळाला असं तर होणार नाही. तुम्ही जर हे व्यवस्थित फॉलो करून बघितलं, सातत्य ठेवलं, कन्सिस्टंटली हे सगळे रूल फॉलो केले, तर तुमचं 100% वेट लॉस तुम्ही अचीव करू शकणार आहात. आणि महत्वाचं म्हणजे पोटाची ढेरी, जी भरपूर काळापासून तशीच राहिलेली आहे, खूप दिवसांपासून तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला टॉर्चर करत आहे, आवडीचे कपडे घालू देत नाहीये, तुमचे छान छान कपडे असेच कपाटामध्ये बंद पडून आहेत आणि ते तुम्हाला युजच करता येत नाहीये. तर हे सगळे उपाय नक्की फॉलो करून बघा. तुमचे नवनवीन जे छान छान कपडे कपाटामध्ये पडून राहिलेले आहेत ते तुम्ही 30 दिवसांमध्ये पुन्हा घालू शकणार आहात. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल.
चार लोकांमध्ये जाताना तुम्हाला कुठेतरी असं डिप्रेस्ड किंवा स्ट्रेस येणार नाही, की मी बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळंच आहे, माझं खूप जास्त तब्येत आहे, खूप जास्त पोट आहे, मी का नाही यांच्यासारखं स्लिम दिसत. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आता तुम्हाला अजिबात येणार नाहीत. नक्की रुटीन फॉलो करून बघा. रिझल्ट माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. जर फ्री डाएट प्लॅन PDF हवी असेल तर मला कमेंटमध्ये डाएट PDF असं लिहा. मी तुम्हाला PDF सेंड करेन. म्हणूनच फ्रेंड, मी नेहमी म्हणत असते, पोटाचा घेर कमी करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, महागडी औषधं आणण्याची आता काहीच गरज नाही. फक्त हे 6 मार्ग सातत्याने फॉलो करा आणि मग बघा तुमच्या पोटाची ढेरी अगदी नॅचरली कमी झालेली असेल. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.